युवा कॉलेज आणि कोविडमध्ये नंतर तसं झालं तर मंदिरं बंद, त्यामुळे त्यांचे काय पैसे येत नव्हते. त्यावेळी कॉलेजनी पैसा द्यायचा, जीवदानी मंदिरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेवणं बनवायची. आणखीन जो मागेल अगदी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी लाख लाख जेवणं दिवसाला जायची, लाख लाख जेवणं. आणि जेवणं क्वालिटी. कोणत्याही माणसाने सांगावं कोविडमध्ये एका माणसाला उपवाशी राहून दिलं नाही. ती रेमडेसिवीर असेल, टोसिलोझुंबो इंजेक्शन जी होती हजारांनी आणून दिली लोकांना. कोणी दिले पैसे नाही दिले, बऱ्याच जणांनी. आर्थिक स्थिती नाही. मग अगदी कल्याण डोंबिवलीहून येऊन घेऊन गेल्या ठाण्याहून लोक इंजेक्शन आमच्याकडून द्या. तर कोविडमध्ये भरपूर काम केलं. हे आपलं विलगीकरण केंद्र, कॉलेजच्या बिल्डिंग, मग तिकडे बाहेरून जे येतात त्यांना जे आयसोलेशनमध्ये हॉटेलमध्ये राहा किंवा हे करा, ते तर आपण कॉलेजमध्ये चालू केलेलं फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण मग कुठेही त्या काळामध्ये कोणाकडूनही आणि हजारांनी इंजेक्शन गेली असती. लाखांनी तर रोजचं जेवण होतं. विरार, सोपारा, वसई, अगदी वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते, सगळ्यांना एकच सांगितलं, बाबा तो न्या, तुम्ही वाटताय चांगलं आहे, आम्हीच केलं पाहिजे पुण्यकार्य, फक्त खराब करू नका. नाही तर फुकट इकडून न्यायचा आणि कुठेतरी टाकून द्यायचं, कोणाच्या तरी पैशाचं आहे ते. बरोबर. एवढे एकच लोकांना सांगितलं. बाकी कित्येक पक्षाचे. इव्हन आता ज्यावेळी अतिवृष्टी झालेली या पावसात, त्यावेळी परत महानगरपालिकेला जिकडे जेवणं द्यायची होती ती पण आम्हीच दिली महानगरपालिकेला.